तुम्हाला वाटतं संचिता सॅड असेल, पण जरा तिच्या डोळ्याचा आयशॅडो बघा संपला. मम्मी बघा, हबीबी कम टू गणपतीपुळे. सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला. कोकणची चिरवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा, हो अशी कोकणची चिरवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. Why you are sitting like this? What happened? का? तुम्हाला वाटतं संचिता सॅड असेल, पण जरा तिच्या डोळ्याचा आयशॅडो बघा संपला. तुम्हाला वाटेल ही मुलगी सॅड आहे. एवढे छम्मक छल्लो बनवून रेडी होऊन झाली आहे. संचिताला जायचं नाही आहे परत, म्हणून सॅड आहेस मग. डोळे छान वाटतात संचिताचे एकदम. आमची संचिता बिग बॉस मधली प्राजक्त आहे. नको नको नको, किती क्यूट आहे बघा, किती क्यूट आहे. मम्मी आमची बॅग एवढं बॅगा घेऊन जायचं म्हणजे कसं काय अरेंज होणार आहे. ही एक आहे, इकडनंच आहे. जायचं मन करते नाही ना, आहे ना, असंच वाटतं ना, मनच नाही करत आहे जायचं कोणाचं. छान होती आमची ही रूम, पण खूप छान होती. तेच ना, त्यात बाल्कनी पण तुम्हाला एवढी छान भेटले. बाल्कनीच्या समोर एवढं छान दृश्य तुम्हाला भेटतं, एवढं छान बाल्कनी समोर. बघा आणखीन काय पाहिजे. जास्त करून फॅमिलीज येत आहेत, बसेस भरून येत आहेत लोक इकडे. स्कूलची ट्रिप येत आहेत. अजून लेडीज पण खूप म्हणजे खूप लोक येत आहेत दिवसाला. आम्ही दोरचं बघतोय ना किती जण येत आहेत. सो खूप भक्तनिवास फेमस आहे, आणि फेमस यासाठी आहे कारण राहण्याची सुद्धा एवढी चांगली सोय केली आहे म्हणून. जर नसती तर लोक आली नसती ऑफकोर्स. आम्ही पण इकडे 2 दिवस राहिलो. सगळं रूम वगैरे खूप छान, स्टाफ वगैरे पण चांगलं आहे. फक्त गणपतीच्या मंदिरपासून थोडं लांब आहे, त्यामुळे थोडं म्हणजे चालायला 20 मिनिटं आहे. 20-25 मिनटंच, अर्धा तास. असं आहे. जर तुम्ही जवळ घेतलात तर वेल अँड गुड. गणपतीपुळेच्या नियर बाय घेतलं तर आहे ना, नाहीतर हिशोब तोच होतो फिरून फिरून. आपण पैसे वाचवायला जातो, पण ते शेवटी तसेच खर्च होतात एक्स्ट्रा, आहे ना मम्मी. तसं आम्ही बघितलंच. आम्ही एक्सपिरियन्स केलाय बाबा. चला. काही जागा अशा असतात ना की जिथे आल्यावरती वाटतं की आपण आपल्या घरी आलो आहे. आज हा भक्तनिवास सोडताना घर सोडल्यासारखंच दुःख होतं आहे. मन नाही होत आहे यार घरी जायचं. तर अशा प्रकारे चेकआउट करून आम्ही आता खाली आलो आहोत, आणि आम्ही ऑटोवाल्या काकांना कॉल केला आणि ते सुद्धा थोड्याच वेळात येत आहेत. इकडनं आम्ही थेट जाणार आहोत गणपतीपुळेला, दुसऱ्यांदा गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला गणपतीपुळेचं एक वैशिष्ट्य माहिती आहे का? भारतातील बहुतेक मंदिरामधील मूर्तीचं तोंड हे पूर्व दिशेला असतं, परंतु आपल्या गणपतीपुळेमधील बाप्पा पश्चिम दिशेला तोंड करून विराजमान आहेत. प्राचीन ग्रंथानुसार त्यांना भारताचे पश्चिम द्वार देवता असे मानले जाते. इथे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते, म्हणूनच या बाप्पाला नवसाला पावणारा गणपती असं सुद्धा म्हणतात. यामुळेच आज देशविदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी येतात. मी ना लहानपणी एक सिनेमा बघितला होता. मला माहिती आहे तुम्ही लोकांनी सुद्धा तो सिनेमा नक्की बघितला असेल. सिनेमाचं नाव आहे नवरा माझा नवसाचा. तेव्हापासूनच एक स्वप्न होतं, कधीतरी गणपतीपुळेला नक्की यायचं. बाप्पा या टायमाला मी एकटी आली आहे, पण नेक्स्ट टायमाला मी माझ्या व्याकीसोबत नक्की येईन ना. तर आपण आलो आता गणपतीपुळेमध्ये. गणपतीपुळेचं जे प्रसिद्ध मंदिर आहे तिकडे, जे की समुद्राच्या खूप जवळ आहे, खूप म्हणजे खूप जवळ. आणि असं म्हटलं जातं की ही मूर्ती ना स्वयंभू आहे. हे जे गणपतीपुळेचं जे मंदिर आहे हे 400 वर्षापूर्वी आहे जे उभारण्यात आलं आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे या गणपतीची जी मूर्ती आहे ना ती पश्चिमीभिमुख आहे. ही समुद्राच्या दिशेने तोंड करून आहे, म्हणजे एक सर्वात वेगळी खासियत आहे. समुद्राच्या दिशेने तोंड असलेलं म्हणजे गणपती आहे इकडे. आणि 400 वर्षापूर्वीचं हे गणपती मंदिर आहे जे उभारण्यात आलं आहे, म्हणजे स्वयंभू मंदिर आहे. आणि तुम्ही इकडे आला तर तुम्ही सकाळच्या टायमाला या. सकाळच्या टायमाला तुम्हाला खूप शांत वाटेल, प्रसन्न वाटेल, आणि गर्दीसुद्धा तुम्हाला कमी भेटेल. सो
खूप छान वाटतं इकडे येऊन, प्रसन्न वाटतं आहे. समुद्रसुद्धा खूप जवळ आहे आणि तुम्ही तुमच्या मनातली इच्छा वगैरे घेऊन इकडे या. नक्की गणपती बाप्पा तुमच्या मनातल्या सर्व इच्छा या पूर्ण करतील. आमचंसुद्धा आता दर्शन घेऊन झालं आहे आणि आता विचार करतो आहे, आता थोड्या वेळ इथेच बसतो आहे थोडं गणपतीच्या सानिध्यामध्ये, कारण खूप छान आणि पॉझिटिव्ह असं वातावरण वाटतं इकडे. आजूबाजूला खूप छान असं बांधलं आहे आणि तुम्ही ते फोटोसुद्धा खूप छान क्लिक करू शकतात. मंदिराचं स्ट्रक्चरसुद्धा खूप छान आहे. हां, चला आता समुद्रावरती जाऊया. पप्पा आमचे तिकडे एवढ्या बॅगा पकडून आहेत, बाहेरच उभे आहेत मंदिराच्या, कारण आम्ही 2दा दर्शन घेतलं गणपतीपुळेच्या मंदिराचं. फर्स्ट टाईम आलो होतो फर्स्ट डेला, तेव्हा खूप संध्याकाळी आलेलो, रात्र झाली होती. आणि आता सकाळी सकाळी पहाटे दर्शन घ्यायला आलो आहे गणपती बाप्पाचं. सो छान वाटतं आहे, 2दा दर्शन घेतलं, खूप मनाला एकदम शांती भेटली. एवढं लांबून आलो आहे, खूप वर्षापासून इच्छा होती की यार गणपतीपुळेचं मंदिर बघायचं, दर्शन घ्यायचं, आणि आज ती बाप्पाने इच्छा पूर्ण केली. तुम्ही पण दर्शन घ्यायला नक्की या गणपतीपुळे. आता आम्ही कुठे सांगा जरा, गेस करा तुम्ही. ते काय गेस करतील? बीचवरती आहे ऑफकोर्स, गणपतीपुळेच्या बीचवरती इकडे आम्ही आलो आहे आणि जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही इकडे आलो आहे आणि मस्तपैकी फोटोज आणि रील्स आम्ही शूट केले आहेत. आणि आरेवारेचा बीच तर छानच होता नो डाऊट, पण गणपतीपुळेचा बीचसुद्धा खूप छान आहे आणि एकदम ब्ल्यू ब्ल्यू वॉटर वाटतं आहे सीचं, है ना संचिता? एकदम, आणि फोटोसुद्धा खूप छान येत आहेत. एकदम असं 12 वाजले आता, पण एवढं ऊन आहे, पण ते पाणी एकदम थंड पाणी आहे एकदम. आणि आम्ही ते बीचच्या समोरच असं चेअर घेऊन बसलो आहे, मस्त वारा खातोय थंड, आणि नारळ पाणी पितोय. ऊन अजिबात नाही लागत आहे, म्हणजे बाहेर गेला ती वाळू एवढी पण नाही गरम आहे, म्हणजे असे की चटके लागतील पायाला. काय झालं मी? मग तर मम्मी इथे पिते. मम्मी नारळ पाणी दाखव. मम्मी बघा, हबीबी कम टू गणपतीपुळे. ते माझं संचिता बघा, ओ माय गॉड, वा, माझ्यासाठी पण ठेव. तर हे बघा, एक नारळ पाणी सगळ्याकडे पासिंग होते. आता मी पण नारळ पाणी पिते. थंड आणि गोड आहे, खूप खूप छान आहे टेस्ट, गोड गोड. इकडे खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहे. बाय द वे मी तुम्हाला सांगायलाच विसरली, वेट आय विल शो यू. संचिता दाखवते वॉटर ॲक्टिव्हिटीज जे समोर चालल्या. हे बघा, इथे समोर खूप सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, बोट्स आहेत, राईड्स आहे, हॉर्स राईडसुद्धा आहे. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकतात आणि ते सुद्धा फुल सेफ्टीसह. आम्ही तर नाही गेलो आहे, कारण आम्हाला स्विमिंग येत नाही आणि आम्हाला पोहायची सुद्धा भीती वाटते, त्यामुळे आम्ही जास्त समुद्राच्या आत जायचं म्हणजे टाळतोच, भीती वाटते कारण. सो तुम्ही जर एकदम असाल निडर आणि एकदम बेफिकर, तर तुम्ही नक्की गणपतीपुळेला या आणि या राईड्सचा मनसोक्त असं आनंद लुटा. नारळ पाणी पिते आमची मम्मी तर एकदम, हो हायफाय झाली आमची मम्मी, हायफाय वाटते एकदम, गॉगल बिगल लावून. बातच निळाली आणि समोर बीच एवढं सुंदर, वाव यार. सहलीला 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 जाया जा, जाया जा सहलीला सहलीला.